नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी ब्लॉग करणार आहे। आज मी खास तुमच्यासाठी गावा केलं आणि आज तुमका माझं गाव दाखवतलं आहे। चला मग माझं गाव बघूया या ब्लॉगमध्ये। आज चला तर बघू आपण आमच्या गावची शाळा। ही शाळा आता सध्या बंद असते, सध्या आपल्या म्हणा हायस्कूलमध्ये टाकतात। त्यामुळे सध्या शाळा बंद असते, फक्त अंगणवाडी चालू असते या शाळेची। शाळा बंद आहे, या शाळेत कोणी येत नाही, फक्त अंगणवाडी चालू आहे। या शाळेत लहान असताना आम्ही शाळेमध्ये यायचो। आता कोण नाही शाळेमध्ये, म्हणजे विजनीवर टाकतात मुलांना शाळेमध्ये। जलविद्युत केंद्रे कुठे कुठे आहे, औषध विद्युत केंद्र कुठे कुठे आहे, महाराष्ट्रातील प्रमुख खजिने खंडामध्ये सगळी माहिती मिळते। पेंटिंग करू शकतो। तर मित्रांनो, हे बघू शकता आमच्या गावचं जुनं घर आहे। आता आम्ही इथे राहत नाही, कारण गणपती फक्त दिवशी आम्ही फक्त इथं राहिलो 10 दिवस। बाकीचे सण असतील, गुढीपाडा वगैरे, फक्त राहायला येतो। आमची नानी आंबे काढते, पप्पा आंबे काढतायत, मजा आहे। फोटो वरसून काढू शकतो।
आमचा पुढला दार, आमचा पुढला दार. आमचं जुनं घर आमचं इकडे, जुनं घर नंतर दाखवतो आतूमागून. जुनं घर आमचं पुढला दार. हा चोपाळा. इथे आम्ही जेवलो की इकडे झोपाळा येऊ, दुपारी यायचं, जेवलं की झोपाळा. चोपाळा खूप जुना झोपाळा. हा भात बघा, हा भात सुकत घातलेला आहे. त्यानंतर या मशीनला लावणार, गिरणीवर नेणार भात. हा भात सुकत घातलेला इथे. हा भात इकडे सुकत घातलेला आहे आणि ही वळ आहे. आणि इकडे बघू शकता, इकडे आमचा गणपती बसतो. हा बघा, गणपती बसतो. हा बघा, बघू शकतो गणपती बसतो. इकडे पण तेच भात सुकत घातलेला आहे. इथे भात, हा भात इकडे सुकत घातलेला आहे. भात जे हे घर दिसतंय तुम्हाला, ते पोटले काकांचं घर आहे. हे जे घर दिसतं आहे ते बाबलाचं आहे. ते घर दिसतं ते पालनाचं घर आहे. हा कुत्रे इथे बसलेलं आहे. बघू शकतो, हे कुत्रे इथे बसलेलं आहे. हे घर बदल असतं. आणि हे घर आहे हे घर ते श्यामकाकाचं घर आहे. आणि हे घर आहे आमच्या आजूचं. आजूपालव आमचे आजूपालव हे जे घर आहे, आजचं घर. हे आमच्या आजीची मम्मी इथे कोळीत भासते आहे, बघू शकता. काकी हाय कर, हाय कर. हाय. हे घर आहे ते आमच्या पोटले काकांचं. तुम्हाला बाहेरून दाखवलं. हा दरवाजा बघा, हे आमचे पोटले काका. त्यांची चूल, ही चूल आहे त्यांची. ही आमची ताई बघा, आमची ताई बसली इथे. आता तुम्हाला आमचं आतून घर दाखवलं. इथे आजी आमची झोपायची रात्रीची. हे घर आहे, आमचं घर. हे बघा, हे आमची चूल. इकडे आहे बघा, इथे जेवण करायचं आम्ही. तर कोण राहत नाही आता. काकाने म्हणजे नवीन घर बांधले तर खाली राहतो. आता आम्ही खाली राहतो नवीन घरात. हे बघा, हे आमचं घर. हे बघा, पाटलादार आहे. हे बघा इकडे. हे बघा, तुम्हाला मग अशी दाखवलं. मग अशी तुम्हाला दाखवलं. तो बघा, इथून दिसतो पुढला दार. तुम्हाला दाखवलं मग अशी, बघू शकता. आमचं घर. ही आहे आमची न्हाणी. हे बघा, ही न्हाणी. इथे आम्ही आंघोळ करायचो. आता कोण ना, सगळे म्हणजे आपापल्या मुलांना. ही बघा न्हाणी बंद. इकडे न्हाणी, सगळ्यांची न्हाणी बंद आहे. कोण ना आंघोळ करत. म्हणजे न्हाणी हे माड आहेत. हे माडाचं झाड आहे. आणि इथे बघा गवत कसे करून ठेवले आहेत. इकडे जामचं झाड आहे आमचं. हे बघा, जाम आलेलं आहे. जाम जवळ जात नाही, हुमल्या तिकडे दाखवलं. जामचं झाड. हे आहे जामचं झाड. दाखवलं ते मग उंबून दाखवलेलं ते आमच्या बाजूला. आता आपण जात आहे चरीवर.
तेव्हा तळी दाखवतो तिथे राहायचो तेव्हा आम्ही पाणी भरायचो. तळी दाखवतो तळीवर. आता जेव्हा आम्ही इथे जुन्या घरात राहायचो तेव्हा आम्ही मुंबईवरून यायचो. तेव्हा आम्ही सकाळी उठायचो, मशिरी लावली की आधी आम्ही सर्वजण घरातले जेवढे जण असू तेवढे आम्ही पाणी भरायला जायचो. मग पाणी भरून झाल्यावरती मग नाश्ता. बघू शकता आता आम्ही तळीवर पोचलो आहे. ही आमची तळी आमची. इकडे गौरी पण आम्ही हे करतो, विसर्जन करतो. तर गौरी ही आमची तळी. ही आहे आमची तळी. इथे म्हणजे आता साफसफाई कोण पाणी भरत नाही, त्यामुळे इथे कोण साफसफाई करत नाही. म्हणजे आम्ही आता गावाला मिळून म्हणजे काहीतरी साफ करतो. त्यामुळे आता शिवाई साठल्यावरती आम्ही पहिलं पाणी भरायचं इथून. आता लोकांनी बावड्या खाल्ल्या, त्यामुळे आता कोण बावडीतनं पाणी घेतं. डायरेक्ट नळ घरला जॉईन केलं आहे डायरेक्ट. त्यामुळे तिकडे पाणी इथे कोण येत नाही. काही कार्यक्रम असला काय असला तर इथे पाणी भरायला येतो आपण इथून उतरायला. ही म्हणजे आता हल्ली नवीन बांधलं हे, पहिलं असं नव्हतं उतरायला तळीमध्ये. आणि समोर जी शेळी दिसते समोर, ती समोरची नाईकवाडी आहे. त्या लोकांसाठी इथून पाणी ती लोक पाणी भरतात तिकडे. आणि इथे जेव्हा आम्ही लहान असायचो तेव्हा इथे पाणी भरायचो ना, तेव्हा इथे हौदासारखं आहे. म्हणजे इथे पाणी साचायचं आणि इथे कपडे धुवायला, कोणाला कपडे धुवायचे असतील ते पाणी साचून ठेवायचं. ते आम्ही इथे हे पडतळी दिसतं, एक पडतळी म्हणजे दगड बोलतो आम्ही पडतळी. त्यामुळे इथे आंघोळ वगैरे करायचं, कपडे धुवायचे. साबण दिसतो तुम्हाला कपड्याला. जेव्हा गौरी गणपती असतात तेव्हा गौरी इथे विसर्जन करतो.
इकडे आहेत ते गौरी विसर्जन करतो आम्ही इथे. ही आहे तर गावांनो, तुमका माझो ब्लॉग आवडलो असात तर प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी अजून गावात असेल तर मी तुमका अजून व्हिडिओ दाखवतले गावचे माझ्या.